भुजबळ साहेब तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये आघाडीला आहे ना. भुजबळ साहेब शिवाय कोण पाहिजे आपल्याला? बरेच काम केलेले आहे त्यांनी. मी 2004 पासून भुजबळ साहेबासंगच आहे आणि भुजबळ साहेबासंगच राहणार. भुजबळ साहेबांनी भरपूर कामं केलेली आहे. त्याच्यात काय गिनतीला कमी, गिनती लई गिनती म्हणजे मस्त येणार नाही इतके कामं झालेले. तुमच्या गावात कोणते विकास कामं झाले? विकास काम तर सगळे भरपूर झाले. 2004 मध्ये ह्या सायगाव ते नारखेडा रोड, त्याच्यामुळे आमच्या गावामध्ये मुली द्यायला लोक घाबरत होते. तुमच्या गावाला रस्ते नाही. तर साहेब आल्यानंतर आमच्या गावाला रस्ते झाले, पाणी आलं. प्रत्येक बाईच्या मनामध्ये खुशी झाली. आणि आजपर्यंत टँकरचं पाणी ज्यावेळेस येत होता, सगळं गाव ते एरियावर जागा पुरत नव्हती. आजपर्यंत 20-25 लोक मरून गेले असते. भुजबळ साहेब आल्यानंतर आम्हाला पाणीचं एकदम हे झालेलं आहे. भुजबळ साहेबला 20 तारखेला भरभरून मतदान करू. बदल होईल का? बदल नाही, बदल आता ते काय आहे, आपलं काम आहे म्हणायचं. साहेबच येणार आहे. काय करत? भरपूर काम आहे ना हो. साहेबाची काम आहे ना, काम नाही यायचं ते. लोक म्हणायचे पाटाला पाणी आला तर सूर्य खालून उगन, खालून वरतून उगन म्हणे. लोक म्हणायचे पाटाला पाणी जर का आला तर सूर्य खालतून उगायचा, वरतून उगन. साहेबांना पाटाला पाणी आणला. साहेबांनी लय उपकार केले आमच्यावर. विकास काम केले भुजबळ साहेबांनी लय विकास केला. काय काय विकास केला? भुजबळ साहेबांनी रस्ते केले, पाटाला पाणी आणून दाखवला. आम्हाला रस्ते नव्हते, रस्ते दिले. प्यायला पाणी दिला, बस दिली. बाच्या डोक्यावरला अंडा उतरवला. आम्हाला ढोराला पाजायला पाणी नव्हतं. साहेबांनी पाणी पाटाला पाठवलं तर आमच्या ढोराला पाणी. आता आमचे ढोर आम्ही 2-2 किलोमीटर पाणी पाजायला नाही. बस फहमी उगली है। भुजबळ साहब ने बहुत विकास करे। भुजबळ साहब को मतदान करो, घड़ियाल निशानी को दबाओ। भुजबळ साहब 20 साल से काम कर रहे, अभी तक भुजबळ साहब ने कुछ ऐसा काम करे नहीं कि कुछ होया नहीं। भुजबळ साहब जो भी काम करते उसको पूरा करते। अब भुजबळ साहब ने बोले थे पाट को पानी मैं ला के बताऊंगा, लोग बोलते पाट को पानी नहीं आने का, लोग बहुत विरोध करे साहब को। हम जब पाट पे जाते थे चक्कर मारने तो लोग कहते थे पाट को पानी कभी नहीं आने का, तुम कितक भी तक लो पाट को पानी नहीं आने का। पर साहब बोले हम पानी ला के बताएंगे। हम जब गांव में पानी आया तो हम उन लोगों को देख रहे तो हमको देख के थोड़ा खाना भागते थे। क्यों? तो उनको मालूम है अब साहब ने पानी लाया, अब इनके नजीक जाएंगे तो ये क्या सोचेंगे कि ये अब अपनी मजा लेंगे। ये लोग हमारी मजा लेते थे, पानी कभी आगा तो हम तुम्हारे टांग के नीचे चल जाएंगे। तो हम उनको मिलते थे तो कहते वो आगा, बोले आप बहेगा तो आप बंद हो जाएगा। साहब ने 2 टाइम पानी ला के बताया, 1 टाइम नहीं 2 टाइम। हमारे कुएं भरे, हमारे जानवरों को पीने को पानी नहीं था, वो पानी आ गया। हमारे खेत में प्याज लगाए उसको पानी नहीं, कांदे को पानी नहीं। साहब ने हमने नाले को पानी आया तो हमारा कुइया भरा, हमारे सब खेत सब परेशानी दूर करे साहब ने। और गांव में भी नल को पानी नहीं था, बाया 2-2 3-3 किलोमीटर पे थे सिर पे अंडा लानी। लोग मारते थे, छोटा थोड़ा पानी लाते थे दिन भर 2-2 3-3 अंडे। आप साहब ने ऐसा पानी ला लिए कि घर में जहाँ नल्ली पकड़ो वहाँ पानी जा रहा, पानी नल नित्ता नल फिराओ पानी, सिर पे अंडा उतर गा। साहब बहुत काम करे। साहब के तरीके विकास किने नहीं करा अभी तक, ना यहाँ से आगे कोई करके बताएगा साहब तरीका विकास। और क्या काम बाकी है साहब को बहुत, साहब बाबू राजापुर को पानी पुरोठा बना रही, साहब सब काम करने वाले। मेरे को तो दिखता है भुजबळ साहब क्या हुआ है। हाँ, 100% क्या हुआ है, 100% क्या हुआ भुजबळ साहब ने विकास करे के इधर विकास करे के भुजबळ साहब ने? अरे पाट को पाणी नाही, पाट डोंगरावर बाजार छोड़े, रस्ते का रस्ते झाले पाहिजे। हाँ, रस्ते होनेच वाले रस्ते। अरे एक वडा आहे, वड्याचं पाणी नदीमध्ये, नदीचं पाणी गंगामध्ये, गंगाचं पाणी समुद्रामध्ये। हे जो है ते समुद्र आहे, याच्यात पाणी हटणार नाही, हे मागं हटणार नाही। तुम्हाला अपंग के वास्ते कुछ करे क्या साहब ने? अपंग वास्ते तो पगार चालू है, घरकुल है, सब कुछ है। हाँ, नहीं सब बोलने दे तो अपने काम हो जाए। साहब के चार्ज में ही मैं। वोट किसको करेंगे? हाँ, वोट किसको देंगे? वोट तो हम इसको देंगे, हमारी घड़ी पहले पास है।
मंत्री ये अरे पाठ करे, पाठ को पानी बोगदा करके लेके आके डोंगरों के अंदर पानी छोड़े, ऐसे पानी दिखा, सब कुछ का काम करते। नल को पानी आए, नल ये लोग कुएं में गिरते थे, जब कुएं में गिर जाना सिक्का अब पानी आएगा, अल्लाह का करेगा। खाली मेरा कहना ऐसा है कि धनगर के कोपे में से 4 किलो का रास्ता हो जाएगा हमारे पास, इतना ही मेरा कहना है। बाकी सब मांगे में येवला मतदारसंघामध्ये कोणाची हवा आहे? तुतारी. कारण की सांगतो मी तुम्हाला, विकास कोणता झालाय, रोड जाऊन खड्डे किती पडले. आता तुम्ही सायगाव रोड पहा, तुम्ही नगरसूर रोड पहा, तुम्ही सगळं पहा. बरोबर, विकास कोणता झालाय. आपलं महात्मा फुले नाट्यगृह बांधलं, ते कोणाला भेटलं काय तिकडे. आम्ही गेलो तिकडे पिक्चर पाहायला नाही. तुम्ही क्रीडा संकुल बांधलं, काय केलं. विकास कोणता विकास आहे. बरोबर, त्याच्यामुळे तुतारीच येणार आहे 100%. आधी सांगून देतो, काय कारण? 100% तुतारी. म्हणजे विकास कोणता आहे मला सांगा ना. विकास कोणता आहे असं. लोक तर म्हणते विकास झाला. हा, पाटाला पाणी आलं, दांडासारखं आलं, एकदम बारीक छोट, आणि चाललं की 2 दिवस. बरोबर, त्याच्यामुळे विकास कोणता आहे मला हे सांगा. बरोबर, तुमच्या तालुक्यामध्ये भुजबळ का शिंदे कोणाची हवा आहे? नाही शिंदेची आवड 1 नंबर. काय कारण? 100% काय विकास म्हणजे कोणाचा विकासच काही विकास नाही. आता तुम्ही जा सायगाव रोड पहा, सगळं गड्डे. इकडे नगरसूर रोड पहा, काहीच नाही. विकास कोणताच झालेला नाही. साईज्योती मूळव्याध हॉस्पिटल, मूळव्याध, भगंदर, फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार, क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सीलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार. डे केअर सेंटर, ॲडमिट राहण्याची गरज नाही. मेडिक्लेमची व्यवस्था. स्त्री रुग्णांसाठी स्त्रीरोग तज्ज्ञ. ठिकाण धारणगाव रोड, कोपरगाव. संपर्क डॉक्टर तुषार गलांडे, डॉक्टर काजल गलांडे.